आयोजन आणि पहिल्याच आयोजनामध्ये एक वेगळी छाप सोडणारं आयोजन आपण पाहिलं खऱ्या अर्थाने विलास शेठ घरत यांच्या माध्यमातून आणि त्यांचीच उपस्थिती व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्यांचा आम्ही स्वर्गीय कुमार युवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 मध्ये मनापूर्वक स्वागत करत आहोत. आदरणीय केशव शेठ करावकर, आदरणीय विक्रमजी पाटील, आदरणीय पिंटूभाई आणि आदरणीय सागर पाटील या मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आणि पुनश्च एकदा सुजितदादांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. स्वरा 11 नावानं सातत्यानं मुरबी संघाला ते पुरस्कृत करत असतात. रायगडमधील एक नामवंत पॅकर सुजितदादा म्हात्रे यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबरीनं समीरजी भगत साहेबांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफी 2025 मध्ये. व्यासपीठावरती आमचे आदरणीय विलास शेठ घरत, आदरणीय रोहितजी भोईर, आदरणीय राजू मुंबईकर आणि आदरणीय महेशजी गाडे हे सगळी आमची मान्यवर मंडळी आपण स्क्रीनवरती पाहतो आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफी 2025चा हा महामंच आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे. 9 रात्रींची ही स्पर्धा आणि 8 पारितोषिकं या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आली आहेत आणि आजची ही स्पर्धेची 7वी रात्र. घरकुल संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते पेंदर संघाला. आघाडीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय सुजित पाटील आणि त्याचबरोबरीनं समाधान भोईर. तर पहिलं षटक घेऊन येतोय संदीप जाधव. घरकुल याच परिसरातील खारघरमधील एक संघ घरकुल संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिली मॅच अगदी चांगली आपण पाहिली. शेवटच्या ओव्हरपर्यंत क्रिकेटचं थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळालं आणि गाथा 11 तळोजे मजकूर संघानं तो सामना जिंकला. पहिल्या सामन्यामध्ये परास्त केलं धाकटीजुई संघाला आणि दुसरी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय घरकुल आणि त्यांच्या विरोधामध्ये पेंदर. सुजित पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि त्याचबरोबरीनं समाधान भोईर. 2 आक्रमक बॅटर पेंदर संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संदीप जाधव पहिलाच बॉल समोर टाकलाय, ऑन साईडला टर्न केलाय, आडव्या बॅटनं स्वीप केलाय आणि स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल येते बॅट्समन सुजित पाटीलच्या बॅटमधून. सुजित स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुरू आहे. एक खेळाडू मिड विकेटला आपण पाहतोय आणि एक खेळाडू लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनला अगदी चिटकून 2 खेळाडू उभे केलेत आणि बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संदीप एक फिरकी गोलंदाज आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, पंचांकडे लाऊड असं अपील, आत्मविश्वास फार कमी होता. बॅटर शफल झाले होते आणि समोर टाकलेला बॉल. संदीप जाधव व्हेरिएशन करण्यामध्ये माहीर असलेला खरं तर गोलंदाज आहे. कधी वेगवान गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते, कधी ऑफ कटर, लेग कटर, सगळ्या प्रकारचे चेंडू या गोलंदाजाकडून पाहत असतो. हा फुल टॉस या वेळेला बॅटवरती घेतला, परफेक्ट मिडल, स्वीट साऊंड ऑफ द बॅट ऐकायला मिळाला आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जमिनीला पॅरलल स्ट्रोक बॅट्समन समाधान भोईरच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार.
फटका आलाय आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय, अगदी स्टेजवरती आपण पाहतोय आमचे तौसिफ पटेल, निकेश म्हात्रे आणि सोहेल पटेल हे 3 ओवेचे चांगले स्टार खेळाडू या स्टेजवरती बसलेले आहेत. या आयोजनामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं आहे. मुरबी संघाच्या पाठीमागे त्यांचं नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे. या आयोजनामध्ये देखील त्यांची मोलाची साथ संपूर्ण मुरबी ग्रामस्थांना राहिली आहे. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. तौसिफ पटेल, आमचे निकेश म्हात्रे आणि सोहेल पटेल. खरं तर चायना या टोपण नावानं आमचे सोहेल ओळखले जात आहेत. या तिघांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. हलक्या हातानं स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, पूर्णपणे बीट केलं. स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटर समाधान आहे ड्रिल करून त्या ठिकाणी दाखवते कशा रीतीनं हा फटका त्याला खेळायचं होतं. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. समाधानच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि संदीप कमबॅक करत असताना चांगला बॉल. खरं तर स्टंपवरून थोडासा ऑफ ब्रेक झाला, बाहेर निघाला आणि पंच वाईट बॉल दाखवत असताना सचिन कडू सर मेन पंच आहेत, स्क्वेअर लेग पंच दीपक पाटील सर आहेत आणि तिसरे पंच द्वारकानाथ चोरगे सर या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. ऑन साईडला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. संदीपची ही खासियत आहे, एक सिनियर बॉलर आहे, अनुभवी बॉलर आहे. तो अनुभव वापरत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 10 धावा धावफलकावरती लागलेत. तर सन्मानी पाहुण्यांना आम्ही विनंती करत आहोत. पेंदर टीमचे अनेक वर्षापासूनचे लीडिंग करणारे खेळाडू आपण पाहतोय प्रवीणजी भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिका नगरसेवक संतोषजी भोईर साहेबांना सुद्धा विनंती आहे. त्याचबरोबर माजी सरपंच पेंदर नितीनजी भोईर साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर राम कोपरकर साहेब, त्याचबरोबर प्रकाशजी भोईर साहेब असतील, त्याचबरोबर सचिनजी भोईर साहेब असतील, त्याचबरोबर प्रतीकजी कोपरकर साहेब आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट अविनाशजी भोईर साहेब आणि एक उत्कृष्ट आयोजक म्हणून ज्यांची गणती केली जाते ते म्हणजे उत्तमजी भोईर साहेबांना आम्ही विनंती करत आहोत आपण व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला विनंती असणार आहे. तर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर मंडळींचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत आयोजकांच्या वतीने. थोडं या ठिकाणी सूरज आपल्याला या ठिकाणी थांबवतोय. सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करत आहोत. बिलाशेठ घरत एक राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामधील आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठे योगदान त्यांचं आपण पाहिलेलं आहे. सातत्याने प्रत्येक खेळाडूंना, आयोजकांना नेहमी चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहतोय. विलासशेठ घरत असतील, त्याचबरोबरीने सर्वच त्यांच्या बरोबरीने मित्रपरिवार आपण पाहतो. रोहितजी भोईर, राजू मुंबईकर साहेब असतील आणि महेशजी गाडे साहेब या सर्वांचा शुभ सत्कार या ठिकाणी हरिभक्त पारायण सन्माननीय अशोक बुवा पाटील यांच्या वतीने केला जात आहे. आपण पाहतो या ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी संकल्पना आपण या सीझनच्या सुरुवातीला पहिला डे टुर्नामेंट पाहिले विलासशेठ घरत यांच्या माध्यमातून आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये अशोकबुवा पाटील यांच्या वतीने केला जात. त्याचबरोबर अनिलजी पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत. मान्यवरांचा आम्ही मनापूर्वक आभार व्यक्त करतो. आपला अमूल्य वेळ देत या स्पर्धेला आपण उपस्थित राहिला, या स्पर्धेला आपण वेळ दिला त्याबद्दल आम्ही या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ मुरबी, त्याचबरोबर स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती पुरस्कारचे सर्वच आयोजकांची कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर सन्माननीय पाहुणे विलासशेठ घर यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पहिल्या ओव्हर नंतर 10 धावा धावफलकावरती लागलेत आणि आदित्य आठवले हा दुसरा बॉलर गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय सुजित पाटील आहे. 1 या धावसंख्येवरती तो खेळतोय. बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. बॉल शरीराला ब्रश होऊन समोर गेला. सिंगल कंप्लीट केली गेली. 11 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर रुद्रांश 11, जीवा 11 गावदेवी पेंदर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 2 आक्रमक बॅटर मैदानावरती आहेत, समाधान भोईर, सुजित पाटील. परंतु समाधानचा एक मोठा षटकार जर आपण वगळला, त्याचा अपवाद जर आपण बाजूला सारला तर मात्र गोलंदाजांचं वर्चस्व पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालंय. रिव्हर्स, या वेळेला शॉट ऑफ द नाईट. बॉलला पाठवलंय थर्डमॅनच्या डोक्यावरून आणि येतोय समाधानच्या बॅटमधून षटकार.
शॉट जबरदस्त पाहायला मिळाला समाधानच्या बाडमधून आणि स्वीप करण्याचा प्रयत्न होता पाठीमागच्या बाजूला. एक फटका स्विचिटच्या माध्यमातून आपण पाहिला. यावेळेला पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळला. एकेरी धाव या बॉलवरती आली आणि एकूण धावा झाल्यात त्या 18. समाधान एक मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आणि दुसऱ्या बाजूनं सुजित आहे. आदित्य 7 धावा आतापर्यंत खर्च करत असताना या ओव्हरमध्ये. यानंतर एक प्रदर्शनीय सामना आपल्या भेटीला येईल. फुल टॉस बॉल दिशा दिली. स्वीट साऊंड ऑफ द बॅट ऐकायला आला. फाईन लेगच्या डोक्यावरून सुजित पाटील ठोकतोय षटकार. जर आपण फटका रिप्लेमध्ये पाहिला तर शफल झाला. सुजित तयार होता. सरळ बॅटवरती आलेला फुलटॉस बॉल आणि त्याला अक्षरशः फेकून दिलं मुरबी गावाच्या दिशेनं आणि या बॉलवरती आलाय तो षटकार. आता मात्र चांगली धावसंख्या पेंदर संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि सुरुवातीला म्हटलं होतं मोठे फटके मारण्यामध्ये ओळखले जाणारे हे 2 बॅटर आता मात्र चांगले बॅटिंग करतायत. सुरुवातीला थोडासा स्ट्रगल करत होते धावा जमवत असताना, आता मात्र मोठे फटके. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव स्कोरबोर्डवरती जोडली जाते आणि यानंतर एक प्रदर्शनीय सामना आपल्या भेटीला येईल. खारघर पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आयोजक हा प्रदर्शनीय सामना एक्झिबिशन मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. परंतु मुरबीचा सुपरस्टार खेळाडू ओंकार ओवळे नाईट टुर्नामेंट आज गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. राऊंड द विकेटनं आदित्यचा हा यॉर्क बॉल, शेवटचा बॉल चांगला पाहायला मिळाला. गोलंदाजाचं अस्त्र, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची या ठिकाणी समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 25 धावा या पेंदर संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. दोन ओव्हर नंतर 25 धावा. कोणती विकेट गमावली नाहीये. चांगली सुरुवात. सुजित पाटील त्याच्या बॅटमधून एक षटकार, समाधानच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. 3 मोठे स्ट्रोक आतापर्यंत या इनिंगमध्ये आपण पाहिले आणि आता क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. क्षेत्ररक्षणाचं डेकोरेशन सजवलं जातंय ते कॅप्टनकडून, घरकुल टीमच्या कॅप्टनकडून. दुर्बा 11 घरकुल टॉस जिंकला, फिल्डिंगचा डिसिजन आणि आतापर्यंत मात्र त्यांना विकेट मिळाली नाही आहे. विकेटच्या शोधामध्ये आहे, ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये आहे दुर्बा 11 घरकुल टीम. संदीप आलेत, एक चांगले अनुभवी बॉलर आहेत. व्हेरिएशन फार आहे. अनेक प्रकारचे चेंडू या गोलंदाजाकडे आहेत. समाधान लोअर फुलटॉस बॉलला मोठा फटकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि समाधान भोईर होत आहेत झेलबाद. टाकून खेळण्याचा थोडासा प्रयत्न केला. लोअर फुलटॉस बॉल समोर खेळायचं होतं. पूर्णपणे मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि समाधान मात्र बाद होत आहेत. 8 बॉलमध्ये 14 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. 2 मोठे षटकार पाहिले आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आशिष नेरुळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संदीप पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवतोय. ज्या विकेटची खऱ्या अर्थानं गरज होती, एक मोमेंटम मिळवण्यासाठी ती विकेट मात्र प्राप्त करत असताना आणि चांगला झेल
त्या ठिकाणी टिपला गेला. आदित्य आठवले एक चांगले बॉलर आहेत, परंतु मागच्या ओव्हरमध्ये थोडेसे महागडे ठरले आदित्य आठवले, आणि फिल्डिंग करत असताना चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. संदीपला आपण स्क्रीनवरती पाहतोय, वेगवान, त्याचबरोबरीने एक फिरकी गोलंदाज, व्हेरिएशन फार आहे, आणि आता चांगली बॉलिंग करत असताना तिसऱ्या क्रमांकावरती आलेत ते आशिष. तिसऱ्या क्रमांकावरती आलेल्या बॅटरवरती मोठी जबाबदारी असते, कारण इनिंगला त्यांना बिल्ड करायचं असतं आणि त्याचबरोबरीनं पार्टनरशिप बिल्ड करण्यामध्ये देखील महत्त्वाची भूमिका राखायची असते. यावेळेला पहिल्याच बॉलवरती जमिनीला पॅरलल स्ट्रोक आपण पाहिला होता, फ्लायटेड स्ट्रोक, आणि आदित्य त्या ठिकाणी काही दर्जेदार क्षेत्ररक्षण करत असताना एका हातानं झेल पकडण्याचा प्रयत्न केला. थोडासा अशक्य असा प्रयत्न होता, हाताला बॉल ब्रश झाला, कॅच मिस झाली, परंतु 5 धावा वाचवण्याचं काम केलं. आदित्य क्षेत्ररक्षणाची भिंत आहे, वॉल ऑफ फिल्डिंग या घरकुल टीमसाठी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना एकूण धावसंख्या आहे ती 26. 26 रन स्कोरबोर्डवरती. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण सुजितचा खेळ अगदी जवळून या घरकुल टीमनं बऱ्याच वेळेला पाहिलेला आहे, आणि सुजितच्या शैलीनुसार मात्र आता फील्ड प्लेस केली जाते. पाठीमागच्या बाजूला शफल होऊन खेळलेत, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, एकच धाव. खेळपट्टीवरती असताना 2 बॅटरच्या मध्ये कॉलिंग असणं फार गरजेचं आहे. चांगलं कॉलिंग केलं सुजितनं, कारण समाधान बाद झालाय, विकेटवरती दोन्ही बॅटरला थांबणं गरजेचं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं कॉलिंग, एकच धाव मिळते. संदीप चांगली बॉलिंग करतायत, या ओव्हरमध्ये मोठे फटके मारू देत नाही. स्लोअर बॉल, पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं, बॅट्समननं वेट केलं, वॉच केलं, लास्ट मोमेंटला बॉलला स्वीप केलं, आणि आशिष नेरुळकरच्या बॅटमधून आलाय मोठा फटका 6 धावांसाठी. आहे त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रिप्लेमध्ये हा फटका पाहायला आवडेल आपल्याला, आशिषचा स्वीप केलेला फटका, आणि शरीरापासून खूप लांबून खेळला होता हा फटका, दर्जेदार स्ट्रोक. यावेळेला मनगडाची ताकद दाखवत असताना आशिष नेरुळकर ठोकतोय दुसरा षटकार. ठोक डीजे. आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, स्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आशिष नेरुळकर 2 लगातारचे षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा पेंदर संघाच्या धावफलकावरती लागल्यात. खरं तर या अगोदर स्वीप केलं होतं, आणि हा चेंडू मात्र डीपमध्ये जात असताना बॅट खाली घेतला आणि अक्षरशः मनगडाच्या साह्यानं फेकून दिला 6 धावांसाठी. लगातारचा तिसरा षटकार होणार का, परंतु फटका फसलाय, आणि आशिष नेरुळकरला आता परत यावं लागणार. दुसरा धक्का पेंदर संघाला. पंकज कोपरकर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. आशिषवरती दिलेली जबाबदारी त्यानं पार पाडली आहे. 2 मोठे स्ट्रोक लगावले, डावाला आकार देण्याचं काम केलं, धावसंख्येला सजवण्याचं, नटवण्याचं त्यानं काम केलं, तो बाद झाला, आणि पंकज कोपरकर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 धावा 13च्या ॲव्हरेजनं स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि 4थी ओव्हर करण्यासाठी येतोय रॉकी. रांजणपाडा एंडकडून
रॉकी आता आलेले आहेत. रॉकी एक तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केलाय. फिल्डिंग आता सेट करतायत. मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, काऊ कॉर्नरला एक खेळाडू ठेवलाय आणि एक खेळाडू आपल्याला डीप कव्हरमध्ये पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर आणि कव्हरच्या अगदी मध्ये चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, फ्लाइंग स्लिप आहे आणि लेग स्लिप. पंचांकडे अपील केलं जातंय. डॉट बॉल आलाय. सुजित पाटील सलामीला आलेला सुजित, त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. 6 बॉल त्यानं फेस केलेत, 7 बॉल फेस केलेत आणि वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती तो खेळतोय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं 63 धावांचा यशस्वी पाठलाग तळोजे मजकूर संघानं केला. या खेळपट्टीवरती धावा चेस होत आहेत. फ्लिक केलाय. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच आणि दिस टाइम सुजित पाटील हॅज टू डिपार्ट. काय दर्जेदार कॅच घेतला गेला त्या ठिकाणी. रिप्लेमध्ये आपण पाहतोय एका हातानं उडी मारून उडता चंदू आपल्याला पाहायला मिळाला. चंदू घाडगे या फिल्डरचं नाव आहे आणि क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड दाखवत असताना बाद झालाय बॅटर सुजित पाटील आणि मोठी विकेट गेली. असं वाटलं होतं की षटकार होतोय, परंतु चंदूची कमिटमेंट, त्याचं डेडिकेशन आणि काय दर्जेदार झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला. 3 बॅटर आउट झालेत आणि क्रिश कोपरकर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्रिश कोपरकर स्ट्रायकिंग एंडवरती आहे, पंकज कोपरकर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि रॉकी चांगली कामगिरी करत असताना 39 धावा. चौथ्या ओव्हरमध्ये थोडासा मोमेंटम शिफ्ट केलाय. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आणि तदनंतर मात्र या ओव्हरमध्ये देखील चांगली कामगिरी. खोलवर टप्प्याचा बॉल, गोलंदाजाचा अस्त्र ज्याला आपण म्हणतो ना, त्या यॉर्कचा वापर केलाय. खोलवर टप्प्याचे बॉल टाकले जातात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झाले, संदीप होते आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. पंकज कोपरकरला कित्येक वर्ष आम्ही क्रिकेट खेळताना पाहतोय. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि चप्पळ खेळाडू या पेंदर संघाचा आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट क्रिश कोपरकर कडून देखील आपल्याला पाहायला मिळते. रॉकीचा हा बॉल पूर्णपणे बेट केलाय बॅटर क्रिशला. रॉकीचा रनअप जर पाहिला तर 7-8 पावलांचा रनअप आहे, जास्त रनअप नाही आहे. अचूक अशा टप्प्यावरती तो बॉलला डिलिव्हर्ड करतोय आणि चांगली बॉलिंग रॉकीची आज आपल्याला पाहायला मिळते चौथ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. या ओव्हरची खऱ्या अर्थानं गरज होती दुर्वा 11 घरकुल टीमला. या मॅचमध्ये एक मोमेंटम मिळवण्यासाठी एक चांगलं षटक गरजेचं होतं आणि ते षटक रॉकीच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालंय. क्रिशच्या बॅटमधून 2 वेळा दुहेरी धावा आल्यात. 4 वरती क्रिश खेळतोय. पेंदर टीमचा स्कोर आहे 43 धावा. चांगली मॅच पेंदर आणि घरकुल या 2 टीमच्या दरम्यान. या वेळेला शरीरापासून दूर खेळलेत. काय दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. आदित्य आठवले द वॉल ऑफ फिल्डिंग. घरकुल टीमची कॅच सोडणार नाहीये आणि परत यावं लागणार क्रिश कोपरकरला. ते आहेत 3 ओव्हरमध्ये 39 धावा होत्या. 2 बॅट्समन आउट झाले होते, परंतु रॉकीनं काय ओव्हर टाकली आहे, काय कमबॅक केलाय, मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केलाय. 6 बॉलमध्ये त्यानं 2 महत्त्वाच्या बॅटरला आउट केलं, सुजित आणि बॅटर क्रिशला बाद केलं आणि 4च धावा त्यानं खर्च केल्यात. मागील 7 बॉलचं जर ॲनालिसिस आपण पाहिलं तर 7 बॉलमध्ये केवळ 4 धावा आल्यात आणि 3 फलंदाज बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या पेंदर संघाचे. मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केलाय. मॅचमध्ये शिरकाव करते घरकुल टीम. पूर्णपणे कमबॅक त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु स्लॉग ओव्हरचं षटक आहे, महत्त्वाचं षटक आहे.
तेजस साळवेच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. तेजस कशा रीतीनं गोलंदाजी करणार याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा खेळल्यात. पंकज कोपरकर एक तडाखेबंद फलंदाज त्याच्या समोर आहे. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतो. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल जातोय. आडवा बॅटनं हॉरिझॉन्टल बॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय पंकज आणि त्यामध्ये अयशस्वी ठरतोय. पहिल्या सत्राच्या पूर्वार्धामध्ये पेंदर संघाची दादागिरी, आता मात्र घरकुल संघाच्या गोलंदाजांची दादागिरी पाहायला मिळते. समोरच्या रिजनमध्ये फंबल झाले, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. आदित्य आठवलेचा रॉकेट थ्रो आपण पाहिला. फंबल झाले आदित्य त्या ठिकाणी. आपण नेहमी म्हणतो सोपे सोपे झेल सुटतात आणि अवघड असे झेल नेहमी घेतले जातात. याचंच तर नाव क्रिकेट आहे. आदित्यनं मगाशी दर्जेदार कॅच घेतली, परंतु आता सोपी मिस्टेक त्याच्याकडून पाहायला मिळाली. ड्राईव्हचा फटका, ऑफ ड्राईव्ह, त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि पेंदर संघासाठी येतोय मच निडेड संकटमोचक चौकार. यश पवारकडून त्या ठिकाणी मिस्टेक पाहायला मिळाली. अगदी सोपा बॉल त्याला अडवता आला नाहीये. 4 धावा मिळाल्या. मच निडेड बाउंड्री आली. 49 धावा धाव फलकावरती. वेगवान चेंडू तेजसचा पूर्णपणे बॅटर पंकजला बीट केलंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 49 धावा धाव फलकावरती आहेत. 3 ओव्हर नंतर 39 आणि आता मात्र रोखलंय. चांगला स्ट्रोक, परंतु काय दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रॉकेट थ्रो आणि परत यावं लागणार बॅट्समन पंकज कोपरकरला. कमॉन डीजे. आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पंकजला बाद व्हावं लागलं. नवीन बॅट्समन आलाय हर्षद भोईर. शेवटचा बॉल आहे. तेजस साळवे कम्मालीची गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे. बॅटर नेहमी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या वेळेला हे प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडले. या ओव्हरमध्ये पूर्णपणे डॉमिनेट करणारी बॉलिंग केली तेजसनं. 50 धावा झाल्यात. हर्षद काय करणार शेवटच्या बॉलवरती. फुलटॉस बॉल समोर लॉप केलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलला कव्हर करतोय. चुकी झाली आहे. ज्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या असत्या त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत त्या पेंदर संघाला. या ठिकाणी संपलंय. 54 धावा रुद्रांश 11 जिवा 11 गावदेवी पेंदर संघाच्या धावफलकावरती आलेत आणि ध्रुवा 11 घरकुल टीम समोर टार्गेट ठेवण्यात आलंय ते 55 या धावसंख्येचं. पुढील मॅच होणार आहे आमचे पोलीस मित्र आणि आमचे आयोजन कमिटी यांच्यामध्ये एक शो मॅच होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना आम्ही विनंती करत आहोत आपण टॉक बॉक्समध्ये यावं. पोलीस मित्र आणि आयोजन कमिटी यांच्यामध्ये पोलीस सामना होणार आहे. एकदिवसीय मॅच. वाघ साहेब आणि जगदीश चौधरी, सचिन कोठोले साहेब आणि विशाल वाघ साहेबांना विनंती असेल आपण टॉक बॉक्समध्ये यावं. स्क्रीनवरती आपण पाहतोय आदरणीय अशोक बुवा पाटील
भजन सम्राट यांना आपण स्क्रीनवरती पाहतो आहे. आदरणीय अनिलजी पाटील, आदरणीय दिलीपजी पाटील आणि आदरणीय सुनीलजी पाटील या पाटील बंधूंना आपण स्क्रीनवरती पाहतो आहे. आणि त्याचबरोबरीनं निकेशजी म्हात्रे, निकू या नावानं सुपरिचित असलेला रायगडचा एक सुपरस्टार खेळाडू, सोहेल पाटील चायना या नावानं सुपरिचित असलेला एक खेळाडू आणि विकासजी पाटील देखील स्क्रीनवरती आपण पाहतो आहे. आणि स्क्रीनवरती आपण पाहतो आहे सुजितदादा म्हात्रे यांचं शुभागमन झालं आहे. रायगडमधील एक नामवंत पॅकर स्वरा 11 नावानं मोठमोठ्या संघांना पुरस्कृत करणारे एक यशस्वी उद्योजक सुजितदादा म्हात्रे यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. तर या दरम्यान ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते जगदीशजी नावडेकर आणि संजयजी ठाकूर, त्याचबरोबर कैलासजी ठाकूर यांची व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. अगदी व्यासपीठ सजलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पोलीस कॉन्स्टेबल ज्यांच्या वतीने या ठिकाणी टॉस केला जाईल. वाघ साहेबांना विनंती आम्ही करत आहोत, आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. इथे मात्र मैदानावरती मॅच चालू आहे. एक दमदार आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली. 55 धावसंख्येचं टार्गेट असताना घरकुल टीम समोर आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आपण लगेचच पाठवायची आहे. त्याचबरोबर अशोकजी जाधव कळंबोली यांना सुद्धा विनंती असेल, कारण त्यांच्याचमध्ये एक तिसऱ्या क्रमांकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल कळंबोली या संघामध्ये आणि त्यांच्याच या ठिकाणी पाठीरेखे आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर सारे पाठीरेखे कळंबोली टीमचे सुद्धा पाहायला मिळतील, कारण कळंबोली आणि मोरबी यांच्यामध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध आपण पाहतो सातत्याने. कारण स्वरास्फोट कळंबोली म्हटलं तर ओंकार पाटील सातत्याने त्यांचा कर्णधार असतो आणि त्यांचेच संयोजक स्पॉन्सर सुजित शेठ म्हात्रे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर दिनेश शेठ ठाकूर यांची सुद्धा उपस्थिती आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आपण स्वागत करूया आणि उपस्थित पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय अनिश सर बुरटे, टाटा हॉस्पिटलचे आमचे कर्मचारी, एकनाथजी भोईर ओवेचे आमचे पाहुणे, एरबाज शेठ पटेल ओवेचे उद्योजक, महेश शेठ शिंदे, संजयजी म्हात्रे ओवेचे आमचे पाहुणे आणि प्रमोदजी कदम ओवे या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती ट्रॉफी 2025 मध्ये. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 55चा टार्गेट आहे आणि मायक्रोफोनवरती असतील एक सिनियर समालोचक संतोष दादा गरत. हॅलो, थँक्यू सूरज. 55 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये घरकुल संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळू शकेल. प्रथमेश नेरुळकर गोलंदाजच्या मार्गवर असणार आहे पेंदर टीमकडून आणि तेजस साळवे, सचिन टिके ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुर्वा 11 घरकुल टीम. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये स्टार्ट चांगला झाला, मध्यंतरी कुठेतरी फलंदाजी कोलमडली आणि अंतिम सत्रामध्ये चांगली फलंदाजी पेंदर टीमची. पहिलाच बॉल प्रथमेशच्या गोलंदाजीवरती पहिल्याच चांगला कव्हर क्षेत्रामध्ये तेजस साळवेचा हा चांगला दमदार फटका येतोय चौकार. पहिल्याच बॉलवरती श्री गणेशा घरकुल टीमचा. आणि आणखी कोणी असेल तर टॉससाठी यायचं आहे. आयोजकांकडून सूचना आलेली आहे की आपण लगेच टॉस करून घेऊया, कारण नेक्स्ट सत्रामध्ये आपली मॅच खेळवण्याची या ठिकाणी तयारी चालू आहे. पुढच्याच बॉलवरती रिवर्स फटका, जिथे मात्र हा चेंडू अडवला जाईल. नितीन यांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. धावसंख्येवरती या ठिकाणी लगाम लावण्याचा प्रयत्न प्रथमेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला, तिथे मात्र सफलता मिळाली नाही. तेजस साळवेला 4 धावसंख्या नोंदवले गेले 2 चेंडूवरती. 55चं टार्गेट आहे. आपण पाहतो यावेळेस मैदानावरती खेळ होत असताना प्रथम सत्रामध्ये रुद्रांश 11 गावदेवी जिवा 11 पेंदर टीमकडून खेळ होताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र डेंजन झोडकडे रवाना झाले होते तेजस साळवे. त्याच दरम्यान सिंगलला पूर्ण झाली. सचिन टिके अतिशय चांगली उत्तम कर्णधाराची भूमिका गेले कित्येक वर्ष दुर्वा 11
हा संघ ग्रामीण क्षेत्रामध्येही पाहतोय, त्याचबरोबर प्रत्येक लीगमध्ये सुद्धा आपला ध्रुवा 11 घरकुल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता पाहूया स्ट्रायकिंग एंडला स्वतः मात्र सचिन टीके आज पोलीस कॉन्स्टेबल म्हणून महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर क्रिकेटमध्ये सातत्याने त्यांची भूमिका आपण पाहतोय. पुढचा बॉल खेळण्याची संधी, चांगला स्ट्रोक होता मात्र बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. अगदी शॉर्ट सिली मिडॉनला चेंडू अडवला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न सुद्धा होता मात्र तेजसने माघारी परतवलं. सिंगलने धावसंख्या पुढे सरकत असताना अगदी आपण पाहिलं तर आतापर्यंत चेंडू समाप्त झालेले आहेत ते मात्र चेंडू 4 झालेले आहेत. आतापर्यंत धावसंख्या 5 वरती आपण पाहतोय. 55चं टार्गेट आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, सॉरी 6 धावसंख्या झाली. आमच्या स्कोअर कार्डवरती अपडेट झालेली होती धावसंख्या. 6 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेशचा पुढचा बॉल तेजससाठी असणार आहे. ऑन साईडला पॉवर पुष्टूक जरूर आहे. शतरक्षक चेंडू खाली आलेले आहेत मात्र 2 शतरक्षामध्ये कॉल नव्हता. चेंडू गेला एका टप्प्याने सीमा पार, चौकार. बॉल फ्लाय झाला शिवाय रेषेबाहेर आणि चौकार येत असताना धावसंख्या 5 चेंडूमध्ये आत्तापर्यंत नोंदवली गेली आहे. 10 धावा 2 चौकारांशी तेजस मात्र 9 धावसंख्येवरती. प्रथमेशचा पुढचा बॉल पॉवर प्लेचा पहिलं षटक, षटकातला शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी पुलणेंचा बीमर दर्शवला पंचांनी आणि इथून मात्र फलंदाज मैदानावरती शाबूत असेल. 1+1 बीमर चेंडू, पुढचा बॉल असेल प्रीहिट. 2 धावसंख्या अजून जोडली जाते धावसंख्येमध्ये, 12 धावा. शेवटच्या बॉलवरती कुठेतरी या ठिकाणी काहीशी मनस्थिती वेगळी होती. पुलणेंचा बॉल फेकायचा होता, फलंदाजाला मात्र या ठिकाणी बेट करण्याचा प्रयत्न फसला आणि तिथून मात्र प्रथमेशचा हा बॉल ब्रीमर खेळण्याची संधी असेल प्रीट सचिन टिके यांना. त्याचबरोबर राहुल जोशी पेठ यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत असेल आपलं. प्रीटचा बॉल होता, चांगला डिलिव्हर केला आणि अगदी आपण पाहिला सुरक्षित चेंडू फेकला प्रथमेशने. जरूर दिनेश ठाकूर यांच्या वतीने सचिन टिके यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपण टॉस घेऊया. इथे मात्र पोलीस मित्र आणि आमचे आयोजन कमिटी यांच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सुरेश चौधरी साहेब आणि विशाल बाग साहेब आलेले आहेत. इथे टॉस केला जाईल. शो मॅच, एक्झिबिशन मॅच नवी मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून ही मॅच खेळवली जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा. सुजित साहेब समोर, समोर सुजित साहेब, समोर समोर. ओके, सुजित म्हात्रे यांच्या वतीने टॉस केला जात आहे. नवी मुंबई पोलीस संघाने टॉस जिंकलेला आहे. यस, नौफिल पटेल आणि सलमान पटेल या एक्झिबिशन मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. यस, आणि सर बुरटे साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. टाटा हॉस्पिटलचे वरिष्ठ कर्मचारी, बरोबरीने आपल्याला एकनाथ भोईर साहेब ओवे, इरबाज शेठ पटेल ओवे, त्याचबरोबर महेश शिंदे सर, त्याचबरोबर संजय म्हात्रे ओवे आणि प्रमोद कदम आणि राहुल जोशी या सर्वच वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी सन्माननीय अशोक बुवा पाटील यांना विनंती करत आहोत, आपण सर्व टाटा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. तर समीरजी भगत व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वर्गीय विश्वनाथ स्मृतिचषक 2025 मध्ये मनापूर्वक स्वागत करत आहोत. मैदानावरती स्वागत समारंभ जरूर चालू आहे, मात्र यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी साधत असताना तेजसच्या सालबेच्या बॅटमधून हा तिसरा चौकारी त्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वेगाने वाढत असताना 16 धावसंख्या लागली. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. पंकज कोपरकर एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये डिफेन्स करणारा हा गोलंदाज पाहिला. 10 बाद डिफेन्स करणे ही त्याची काशीत राहिली. आज मात्र दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल तेजसच्या माध्यमातून बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाही. बॅटला ब्रश करून बॉल या ठिकाणी गोलंदाजीच्या दिशेने गेलाय आणि त्याच दरम्यान विनायकधर भंडारे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. व्यासपीठावरती यायचं आहे साहेब आपण टॉस बॉक्समध्ये.
सन्मान कक्षामध्ये यायचं आहे. तसेच व्यासपीठावरती ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते समीरजी भगत साहेब यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि व्यासपीठावरती पाहुण्यांचा या ठिकाणी अशोकबुवा पाटील यांच्या वतीने शुभ सन्मान केला जाईल. इथे मात्र चांगला स्ट्रोक, वन माउस सीमा पार, सचिन टिके ऑन फायर. सचिन टिकेंसाठी 1000 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी जरी लावण्यात आलेलं आहे तरी चौकार तर ठोकला. आता पाहूया येणाऱ्या काळामध्ये षटकार पाहायला मिळतोय का. मात्र इथून पुढे गोलंदाजाचा आपण विचार केला ना, पंकज कोपरकरने थोडीशी निराशा करे, कारण 3 चेंडूवरती त्याने आतापर्यंत 9 धावा या ठिकाणी वसूल केलेल्या आहेत. तर या दरम्यान समीर भगत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करत आहे अशोक बुवा आपण सन्मान करायचा आहे समीर भगत साहेबांचा व्यासपीठावरती ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. मनपूर्वक धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. एक चांगला बॉल फेकण्याची कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. बॉल मात्र या ठिकाणी निर्धाव फेकला. 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 2 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या 21 वरती पाहायला मिळते. पुढचा बॉल पंकजचा फर्निचर केलं डिस्ट्रॉय आणि इथून मात्र सचिन टिकेंची विकेट झाले संपन्न. पंकज कोपरकरला मिळाली सफलता. स्क्रीनवरती आपण पाहू सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सन्मानी पाहुण्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित जे सन्मान पाहुणे आहेत त्यांचं आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने मनापूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. धावसंख्या रोखली आहे ते मात्र 21 धावसंख्येवर. या षटकातला हा 5वा चेंडू फेकला गेला. सफलता तर मिळाली आहे नवीन फलंदाजाची, मात्र वाट पाहिली जाते कोण असेल फलंदाज. यस, चंद्रकांत घाडगे, चंदू घाडगे आपल्याला पाहायला मिळू शकेल. कोण विसरू शकेल. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये सुजित पाटीलचा घेतलेला झेल. आता मात्र दुहेरी जबाबदारी इथून मात्र साध्य करावी लागेल. एका बाजूला आपल्याला फलंदाज उमेश भोईर, कोण विसरू शकेल. अनेक वर्षे किडुकपाडा टीमची सातत्याने ज्यांनी सेवा केली आणि मुरबी संघाबरोबरची त्यांचे हित संबंध आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मॅन पण किडुकपाडा अष्टपैलू खेळाडू उमेश भोईर, मोस्ट वेलकम, आपलं स्वागत आहे. पुढचा बॉल इथून मात्र पंकज कोपरकर पाहायला मिळू शकेल. चंद्रकांत घाडगे कॅच तर चांगली पकडली. आता मॅचमध्ये गोलंदाजी न करता फलंदाजी करायची आहे. पाहायचं शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला जाईल की पंकज कोपरकर पुन्हा एकदा डॉट चेंडू काढतोय. व्यासपीठाला अगदी स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्फूर्ती चषकाला बाणवन्न देणारा हा षटकार येतोय चंदू घाडगेच्या बॅटमधून. धावसंख्येचा वेग पाहिला तर 2 षटकांमध्ये 1 गडी बाद 27 धावसंख्या. 5 षटकांमध्ये करायच्या आहेत 55. टोटल झालेले आहे स्कोअर कार्डवरती 2 षटकं 27 धावा, गडी बाद झाला 1. आणि इथे मात्र तेजस साळवेची आपण बॅटिंग पाहिली. 7 बॉलवरती त्याने 15 धावा केल्या. एका बॉलवरती स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं करत असताना चंदू घाडगेने ठोकला षटकार. आता मात्र मनस्थिती थोडीशी बदलली आहे. टीम आपण पाहतोय रुद्रांश 11 गावदेवी जिवा 11 पेंदर टीमची, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर हा संघ सातत्याने दबाव आणण्याची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. यात मॅचमध्ये मात्र थोडा दबाव गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. लगातार तिसरा नवीन गोलंदाज वापरला जातोय, जिथून मात्र एक चांगली गोलंदाजी सुरुवातीची अपेक्षा असताना इथे मात्र पॉवर प्लेमध्ये 27 धावा टोकल्या गेल्या आहेत. त्या मैदानावरती घरकुल टीमच्या माध्यमातून आता क्रिश कोपरकर एक उभरता सितारा पेंदर टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे पारपटी क्षमता गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहिलेली आहे. आता मात्र या ठिकाणी जबाबदारीपूर्ण षटक फेकायचं आहे. समोर तेजस साळवे आणि चंदू घाडगे पाहायला मिळत आहेत. अतिशय प्रेक्षकांची उपस्थिती या मैदानावरती आपण पाहतोय, कारण लोकलचे संघ ज्या वेळेला मैदानावरती खेळ करत असताना मिस्टामिंग स्ट्रोक, कोणी क्षेत्ररक्षक नाही, चेंडूवरती धावले होते, तिथे मात्र चेंडू पकडला जाईल तोपर्यंत 2 धाबा सहजपणे पूर्ण केल्या. आता टाळ्यांचा गडगडाट यायला लागला आहे घरकुल टीमच्या माध्यमातून. काय पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार पाहायला मिळाले. मागच्या ओव्हरमध्ये 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. धावसंख्येचा वेग आपण पाहिला तर नित्य आपल्याला पाहायला मिळते. वेगवान परिस्थिती निर्माण झाली आहे घरकुल टीमच्या माध्यमातून. 29 धाबा कुठल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत. पहिल्याच बॉलवरती 2 धाबा. दुसरा बॉल फेकण्यासाठी क्रिश
ऑन साईडला केला तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, बॉल अगदी पिचिंग झाल्यानंतर गुडले स्पॉटवरती या ठिकाणी आढळला. त्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. क्रिश कोपरकर खूप मोठी गुणवत्ता घेऊन दाखल झालेला हा खेळाडू आणि सातत्याने आपण पाहिलं तर समाधाने सुद्धा आपण मला वक्तव्य केलं होतं की वेग समतोल आमच्या संघामध्ये पाहायला मिळतो जुन्या नवीन खेळाडूंचा आणि त्यामध्ये नवीन खेळाडूंमध्ये उभरता सितारा ज्याच्याकडे पाहिलं जातं तो क्रिश कोपरकर. इथून मात्र पेंदर टीमकडून खेळत असताना आता गोलंदाजीच्या माध्यमातून कशी कामगिरी करेल. पुढच्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक जरूर आहे. ऑन साईडला डीपमध्ये थोडी चुकी झाली सुजितची, पुन्हा एकदा या ठिकाणी चुकी झाली. पहा 2 वेळा चेंडू सीट झाला आणि यावरती मात्र अजून आपल्या धावसंख्या वाढवत असताना धावसंख्या 2ने पुढे सरकत असताना 31 धावसंख्येवरती पाहायला मिळू शकेल. समीकरण थोडं पुढे चाललंय. जसं जवळ येत जाईल तसं कॅल्क्युलेशन मात्र या ठिकाणी दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण 55 धावा करायच्या आहेत, 31 धावा लागलेल्या आहेत. पुढून मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना चौथा बॉल क्रिसच्या माध्यमातून फेकला जातोय. म्हणावं तसा बॅटवर येत नाही. बॅटमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धावून तर काढलेली आहे. दुसरीचा प्रयत्न सालवेचा होता, तिथून मात्र चेंडू गाडगे ज्याने मात्र नकार दिला. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून त्याने खातं खुलं केलं होतं. वैयक्तिक 6 धावांनी तोच फलंदाज ऑन स्ट्रायकिंग पाहायला मिळेल. क्रिश कोपरकर या ठिकाणी वेगळी पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साकारली जाईल का. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. 5 धावा आतापर्यंत जोडले गेलेले आहेत. जरूर आपण पाहिलं तर कांचर पारकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय चांगले स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे. अनेक वर्ष स्कोरिंगची भूमिका त्यांची आपण पाहतोय. आज पाहतो मैदानावरती पेंदर विपक्ष घरकुल टीमच्या माध्यमातून 31 धावा तर जोडल्या गेलेल्या आहेत. आता पुढच्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय आणि तिथे चुकी झाली. ते मात्र क्षेत्ररक्षकाची. चेंडू गेला सीमा पार, फरार झाला. चौकाराच्या 4 धावा. फेकणार तोच प्रयत्न होता, इथे मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि बॉल फरार झाला सीमा पार. चौकार. 36 धावा आपल्याला पाहायला मिळू शकतील. अगदी आपण पाहिलं तर मैदानावरती धुव्वाधार फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत चालू आहे मैदानामध्ये दुर्वा इलन घरकुल टीमच्या माध्यमातून. कारण 55चं टार्गेट आहे. मागच्या मॅचमध्ये 63चं टार्गेट जे होतं ते मात्र अगदी आपण पाहिलं तर 3 चेंडू राखून जिंकला होता तलोजा मजकूरचा संघ आणि त्यानंतर मात्र 55चं टार्गेट सुरुवात चांगली झाली. मध्यंतरापर्यंत आत्तापर्यंत चांगली फलंदाजी दाखल झालेली आहे. मात्र शेवटचा या ठिकाणी चेंडू अशा प्रकारे फेकला जाईल. या बॉलवरती ऑन साईडला खेळायचा होता. द्विधा मनस्थितीमध्ये बॅटला बॉल ब्रेक झाला. दुसरीचा प्रयत्न केला जातो. तेजस सालवे पोचणार का आणि इथून थ्रो झालाय. समाधानने मात्र या ठिकाणी पाहिलं आणि थ्रो करत असताना फलंदाज चुकीचा कॉल दिला होता तेजस सालवेने. फलंदाज होईल बाद. स्वरूपात तुम्ही विकेट फेकतायत. चांगली फलंदाजी तुमची होत होती. 11 बॉलवरती तुम्ही 20 धावा करतायत आणि चुकीच्या कॉलने मैदानातून बाहेर होत आहेत. हा थोडासा या ठिकाणी वेगळं क्रिकेट पाहायला मिळते घरकुल टीमच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आतापर्यंत 37 धावसंख्या झालेली आहे. 55चं टार्गेट आहे. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. आता मात्र 8.77च्या सरासरीने या धावा मात्र तुम्हाला करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आवश्यकता असणार आहे. येणारे 12 बॉल 18ची आवश्यकता. मागच्याच मॅचचं आपल्याला कॅल्क्युलेशन आणि सरासरी पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 12 चेंडू 18 धावा आवश्यक होत्या. 3 चेंडू राखून तलोजा मजकूर संघ जिंकलाही होता. मात्र या वेळेला संघ वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे. इथून मात्र टीम पेंदर या ठिकाणी कमबॅक करणार का टीम घरकुल टीम कमबॅक करणार. जाऊया मॅचकडे जिथे मात्र 2 षटकं बाकी असताना 18ची आवश्यकता आहे. तर जरूर आपण पाहतोय खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ आपल्याला साहेब पाहायला मिळतात. तस्लीम पठाण साहेब, त्याचबरोबर सूरज वायदंडे साहेब यांना विनंती आम्ही करत आहोत. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आपल्याला विनंतीही करत आहोत आपण व्यासपीठावरती यावं आणि या मॅचचा आपण आनंद घ्यावा. कारण पुढील मॅच पोलीस पत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल.
एक स्ट्रॅटेजी टाईम आऊट झाला, ज्या टाईम आऊटमध्ये खरं तर घरकुल टीमकडून सुद्धा काहीशी या ठिकाणी वेगळी प्लॅनिंग करण्यात येताना पाहायला मिळू शकेल. त्याचबरोबर पेंदर टीमसुद्धा वेगळ्या प्लॅनिंगने गोलंदाजाकडे या ठिकाणी चेंडू सोपवण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये क्षमता आहे ती क्षमता दाखवण्याची आवश्यकता आता मात्र पेंदर टीमला आवश्यक आहे, कारण 12 बॉल जिथे मात्र 18 धावा करायच्या आहेत 9च्या सरासरीने. चेंडू आणि धावांचं अंतर आता कमी होत चाललंय आणि त्या परिस्थितीमध्ये आता गोलंदाजाला कमीत कमी धावा जास्तीत जास्त विकेट घ्याव्या लागणार आहेत. मैदानावरती 37 धावा झालेल्या आहेत. बारा बॉल 18चं समीकरण आहे. मैदानामध्ये गोलंदाज पाहायला मिळू शकेल विक्रम पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल विक्रमच्या माध्यमातून फेकला गेला. पहिल्याच बॉलवरती पुलरलेनच्या एक सिंगल आणि तिथून मात्र थ्रो थोडासा खराब आला. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना धावसंख्या 38 पाहायला मिळू शकेल. विक्रम पाटील एक अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय आणि 1 वर्ष पेंदर टीमकडून खेळताना त्याला पाहिलेलं आहे. जलद गतीने मात्र आपण पाहिजे गोलंदाजी त्याची पाहिलेली आहे. मात्र या वेळेला दुहेरी जबाबदारी आहे. कमीत कमी धावा या ठिकाणी आणि जास्तीत जास्त विकेट घेण्याची कामगिरी त्याला करावी लागणार आहे. जिथून मात्र आता आदित्य आठवले ज्याचे आपण क्षेत्ररक्षण पाहत असताना अनेक वेळा आपण पाहिलं तर धावा त्याने अडवलेल्या आहेत. या वेळे मैदानामध्ये 11 चेंडूवरती 17चं समीकरण असताना कशा प्रकारे फलंदाजी होईल. पुढचा बॉल विक्रमचा आदित्यसाठी अलॉंग द कार्पेट केला. दुसऱ्या टप्प्याने चेंडू उचलला जाईल तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दुसरीचा कॉल जरूर होता मात्र एकाच धाब्यावर रोखले. 1-1 धावाले दोन्ही चेंडूवरती. समीकरण थोडंसं बदललंय. धावसंख्या आपल्याला आवश्यक असताना कांचन पालकर माहिती देत आहेत 10 चेंडू 16चं आता समीकरण आहे. हळूहळू मात्र टप्पा ओलांडत असताना इथे मात्र घरकुल टीम तर कधी पेंदर टीम मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी अजूनही मॅच समान आहे. मात्र कोणत्या संघाची प्लॅनिंग, कोणत्या संघाची स्ट्रॅटर्जी, कोणत्या संघाचा खेळ चांगला होईल तिथून मात्र या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या कालामध्ये पाहायला तर मिळू शकेल. मात्र चंदू घाडगे जोपर्यंत अनुभव आहे या ठिकाणी फलंदाज मैदानावरती आहे तोपर्यंत दुर्वा 11 घरकुल टीम अजूनही या ठिकाणी अशा अपेक्षा त्याच्याकडून राखत असताना पाहायला मिळेल. हे या ठिकाणी हे समाधानचं या ठिकाणी कलात्मकता पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक डीप पॉईंटला आणला, त्यानंतर शॉर्ट सिली मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आणताना आपल्याला पाहायला मिळाला आहे की ज्या प्रकारे या ठिकाणी या फलंदाजाला रोखला जाईल, फलंदाज जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे या ठिकाणी रोखल्या जातील तो प्रयत्न या ठिकाणी करणं जर पाहायला मिळतोय. आता 10 चेंडू 16ची आवश्यकता. पुढचा चेंडू फेकला जाईल. चंदू गाडगे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळते विक्रम समोर. पुढच्या बॉलवरती चांगला इनसाइड आउटचा फटका अगदी सीमा रेषा लगत जातोय. यावेळेस पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतो आम्ही. चांगला क्लासिकल स्ट्रोक. इट इज अ मॅक्झिमम सिक्सर. जवळ आणून ठेवले. आता 9 चेंडू 10ची आवश्यकता असणार आहे घरकुल टीमला. जिथून मात्र गोलंदाजाने मात्र पराकाष्ठा जरूर केल्या. थोड्याशा चुकांनी मात्र या ठिकाणी पेंदर टीम आता मात्र बॅकफुटला पाहायला मिळते. पुढचा बॉल विक्रमचा हलक्या हाताने खेळायचा होता. थोडी चुकी जरूर झाली. समाधानची संधी निर्माण झाली होती. बॉल मात्र या ठिकाणी गेला वन बाउस. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्येमध्ये समीकरण थोडंसं बदलत असताना आता 8 चेंडू 9ची आवश्यकता. धावसंख्या लागली ती मात्र 46 धावा. दुसरी मॅच आपण एन्जॉय करत आहोत. मॅचमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. काहीसे या ठिकाणी लाभदायक ठरलं. सुरुवातीपासूनच या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये तेजस सालवे, त्यानंतर चंदू गाडगे. आता पाहतोय आपण आदित्य. हा फलंदाजच्या बॅटमधून हा चेंडू लिलिया पार केलाय जरूर. क्रिसच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. येतो षटकार. असताना 7 चेंडू 3ची आवश्यकता. विक्रम त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धाबा येताना जिथे मात्र क्षेत्ररक्षणच्या हे चुका फार मोठ्या पाहायला मिळाला. एक षटकार ठोकला चंदूने आणि दुसरा ठोकला तो मात्र आदित्य आठवलेने. यावेळेस मैदानावरती 7 बॉल 3ची आवश्यकता. पुढचा बॉल
इथून चांगला फटका कबर क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक षटक राखून मॅच जिंकले दुर्वा 11. घरकुल टीमने हार्ड लक टीम पेंदर. आपण चांगला खेळ जरूर केला, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये आणि गोलंदाजीमध्ये झालेल्या चुका कुठेतरी आपल्याला सुधाराव्या लागतील. आपण सुद्धा चांगला खेळ केला, स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी सहभाग नोंदवला, त्यामुळे या ठिकाणी आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. घरकुल टीमचं आपण अभिनंदन करूया. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 55चं टार्गेट, एक षटक राखून ज्यांनी या सामना जिंकला त्या टीमचा या ठिकाणी खेळ चांगला करणारा खेळाडू कांचन पालकर माहिती देतील कोण असेल मॅन ऑफ द मॅचचा मॅनकरी. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक लिजंड खेळाडू पुराणा चाबल चंदू घाडगे 6 बॉल 19 धावा. जबरदस्त